नमस्कार. ज्यांचं मार्गदर्शन मला कायमच लाभत असतं आणि ज्यांच्यामुळे प्रकाशन क्षेत्रामध्ये काम करण्याची उर्मी कायमच जाणवत असते असे आदरणीय कुमार केतकर सर इथं प्रमुख पाहुणे म्हणून आहेत. मी खरं त्यांच्या प्रति सर्वप्रथम कृतज्ञता व्यक्त करतो आणि सविता दामले यांच्याविषयी मी कृतज्ञता यासाठी व्यक्त करतो कारण आपल्याला माहिती आहे की साहित्याचा जो व्यवहार असतो त्या व्यवहारामध्ये म्हणजे ती दहीहंडी असते आणि सगळ्यात वरचा जो गोविंद असतो तो प्रकाशक असतो. तो दहीहंडी फोडणारा प्रकाशक सगळ्यांना दिसतो, पण तो ज्यांच्या खांद्यावर उभा असतो ते खांदे अशा मजबूत अनुवादकांचे मजबूत खांदे असतात. आणि मला वाटतं की सविता दामलेंनी हे उदाहरण करून ठेवलेलं आहे आमच्या पिढीसाठी की अनुवादाच्या साहित्याच्या क्षेत्रामध्ये काम कसं करावं. म्हणजे त्यांच्या पुस्तकांची रेंज इतकी अफाट आहे. म्हणजे एकीकडे त्या गुलजारांच्या तरल कथांचा सुद्धा अनुवाद करतात, पटकथांचा पण अनुवाद करतात, तर दुसरीकडे त्या गर्ल्स जम्स अँड स्टील सारखे पुस्तक जे मानव जातीचा संबंध इतिहास जो क्लिष्ट आहे तो अतिशय प्रवाही सोबत भाषेमध्ये आपल्याला समजावून सांगतात. एकीकडे त्या महात्मा गांधींचं सचित्र जीवन दर्शन आपल्याला घडवतात, त्या सोनियाजी गांधीजी यांचं सुद्धा आपल्याला एक वेगळं दर्शन घडवतात एका ललित चरित्राच्या माध्यमातून. आणि त्याच वेळेला सरहद्द गांधींसारख्या एका अतिशय वेगळ्या व्यक्तिमत्वाचं दर्शन त्यांच्या अनुवादाच्या माध्यमातून आपल्याला घडतं. एकीकडे लावणी सम्राज्ञीचं म्हणजे सुलोचना चव्हाणजींचं आत्मचरित्र त्या शब्दांकित करतात, तर दुसरीकडे आताच आपण ऐकलं मेलिंडा गेट्स यांचं आत्मकथन सुद्धा त्यांनी मराठी वाचकांसमोर ठेवलेलं आहे. त्यांच्या अनुवादाची अनेक वैशिष्ट्ये सांगता येतील. खरं तर ती सांगायला गेलो तर आजच्या कार्यक्रमाचा वेळ अपुरा ठरेल. इतकी सौंदर्य स्थळं त्यांच्या अनुवादामध्ये दिसतात. पण एक प्रकाशक आणि संपादक म्हणून मला जे जाणवतं ते अगदी थोडक्यात मांडतो ते म्हणजे सविता दामलेजी यांचा अनुवाद हा कुठलाही तुम्ही अनुवाद घ्या तो इतका प्रवाही असतो, इतका सुबोध असतो आणि अनुवाद प्रवाही आणि सुबोध करण्याच्या नादात बऱ्याचदा मूळ संहितेशी तो अप्रामाणिक होतोय की काय अशी अनुवादकांना भीती असते. पण त्यांचा अनुवाद तितकाच मूळ संहितेशी प्रामाणिक असतो. हे त्याचं वेगळे वैशिष्ट्य मला सगळ्याच अनुवादामध्ये जाणवलेलं आहे. मला आणि सविता दामले मॅडमला जोडणारा एक वेगळा अजून एक समान धागा आहे, एक सामायिक धागा आहे. म्हणजे तो साहित्य आणि अनुवाद हा तर आहेच आहे, पण एक वेगळा धागा जो त्यांना आणि मला कनेक्ट करतो खूप मनापासून असं वाटतं तो म्हणजे गांधींचा आणि नेहरूंचा विचार. म्हणजे मला या विचार मंचावरून सांगायला आवडेल की आज आपल्याकडे व्हॉट्सअप युनिव्हर्सिटीच्या माध्यमातून खूप वेगळा राजकीय प्रचार अपप्रचार आणि आपली आयडिया ऑफ इंडिया जी खरं तर आजपर्यंत इंटॅक्ट राहायला पाहिजे होती ती राहत नाहीये. कदाचित काही जणांना वाटेल की मी राजकीय वगैरे काय बोलतोय की काय, पण कुठलीच गोष्ट राजकीय नसते. कुमार केतकर सर सुद्धा माझ्याशी सहमत, अराजकीय नसते, कुठलीच गोष्ट अराजकीय नसते, प्रत्येक गोष्ट राजकीय असते. आणि मला असं वाटतं की आपल्या भारतीयत्वाचं हे विविध रंगांचं ढंगांचं जे वस्त्र आहे ते तसंच राहावं यासाठी साहित्य क्षेत्रामध्ये काही जे बिनीचे शिलेदार आज पुढे आलेले आहेत आणि वेगळे वेगळे विषय मांडत आहेत. म्हणजे गांधींचा विचार मांडतायत, नेहरूंचा विचार मांडतायत, आज सरहद्द गांधींचा विचार मांडतायत. त्याच्यामध्ये मला वाटतं सविता दामले मॅडम या त्या बिनीच्या शिलेदार आहेत आणि त्यामुळं त्यांच्या प्रती मी कृतज्ञता व्यक्त करतो. त्यांनी सर्व प्रकाशकांचा सिद्ध सन्मान केला, पण सर्व प्रकाशकांच्या वतीनं मला त्यांचा एक छोटासा सन्मान करायला आवडेल. धन्यवाद.